मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, ज्याला लाडका भाऊ योजना असेही म्हटलं जात आहे, त्या योजनेसाठी काय पात्रता आहे आणि कोणती कागदपत्रे त्यासाठी लागणार आहेत, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर या योजनेसाठी 5,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आणि या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेनंतर एका कार्यक्रमात बोलताना केलेले आहे. या योजनेअंतर्गत 12वी पास असलेल्या युवकांना 6,000 रुपये मिळणार आहेत. डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये मिळणार आहेत. जे तरुण पदवीधर आहेत, म्हणजेच ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे, त्यांना 10,000 रुपये महिन्याला मिळणार आहेत. या योजनेतील अर्जदारांसाठी पात्रतेचे निकष काय आहेत ते आपण बघणार आहे. तर सर्वात पहिली गट आहे, उमेदवाराचे किमान वय 18 असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त 35 वर्ष असलं पाहिजे. तसेच उमेदवारांचे किमान शैक्षणिक पात्रता 12वी पास ITI पदविका म्हणजेच ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असावं. परंतु ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण चालू आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेत सहभाग घेता येणार नाही. पुढची अट आहे, उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. पुढची अट आहे, उमेदवाराची आधार नोंदणी असणे गरजेचं आहे. यानंतर उमेदवाराचे बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक असलं पाहिजे. आणि पुढची अट आहे, उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर म्हणजेच वेबसाईटवर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असला पाहिजे. तसेच हा तरुण वर्षभर एखाद्या कंपनीत अप्रेंटिसशिप करेल, तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी मिळेल. हे अप्रेंटिसशिपचे पैसे महाराष्ट्र सरकार देणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असेल. सदरच्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत वर सांगितल्याप्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू होणार नाही.